मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला भारतात मास्तरच सर्वात जास्त विश्वासू का असं म्हटलं या न्यूजपेपरमध्ये. बघा मित्रांनो, तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो. बघा मित्रांनो, आता भारतात मास्तरच सर्वात जास्त विश्वासू का, तर भारतासह 31 देशामध्ये सर्वे करण्यात आलं होतं मित्रांनो. त्या सर्वेचं रिझल्ट आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे मित्रांनो. त्याच्यात आपल्याला डॉक्टर, न्यायाधीश, सशस्त्र दल, महिला, बँकर यांच्यावर किती टक्के विश्वास आहे लोकांचा ते आपण या व्हिडिओमध्ये बघायचं मित्रांनो. बघा मित्रांनो, इन्फोसिस ग्लोबल ट्रस्टवर्दी इंडेक्स 2023चा डेटा जारी करण्यात आला आहे मित्रांनो. आकडेवारीनुसार शिक्षक हे भारतात सर्वाधिक भरोश्याचे आहेत, तर जगात डॉक्टर सर्वाधिक भरोश्याचे आहेत. देशात शिक्षकांनंतर संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर सशस्त्र दलातील जवान आणि डॉक्टर्स आहे. याशिवाय भारतातील लोकांचे न्यायाधीश आणि शास्त्रज्ञावर कमी विश्वास आहे. भारतासह 31 देशातील 22,816 लोकांच्या सॅम्पलच्या आधारे हा डेटा तयार करण्यात आला आहे मित्रांनो. दरम्यान 53% लोकांनी भारतातील शिक्षकावर, 52% लोकांनी सशस्त्र दलावर आणि 51% लोकांनी डॉक्टरवर विश्वास व्यक्त केला. याशिवाय 49% लोकांनी शास्त्रज्ञावर, 46% न्यायाधीशावर, 46% सामान्य लोकांवर आणि 45% लोकांनी बँकर्सवर विश्वास व्यक्त केला आहे मित्रांनो. जागतिक स्तरावर लोकांनी डॉक्टरांना 58%, शास्त्रज्ञांना 57%, तर शिक्षकांना 53%, सशस्त्र दलातील सदस्यांना सर्वात विश्वासार्ह मानले जाते. ग्लोबल मार्केट रिसर्च इन्फोसिस इंडियाचे CEO अमित अधारकर म्हणाले की भारतीय लोक शिक्षक, सशस्त्र दल आणि डॉक्टरवर सर्वाधिक विश्वास ठेवत आहे. हे आश्चर्यकारक नाही. ते पुढे म्हणाले की हे सर्व प्रोफेशन समर्पण आणि सेवेशी संबंधित आहे. हे प्रोफेशन आपल्या समाजाचे महत्त्वाचे अंग आहे. शिक्षक समाजाचा महत्त्वाचा घटक आहे. सशस्त्र दल आपल्या सीमांना नेहमी सुरक्षित ठेवण्यासाठी अदम्य साहस दाखवतात आणि डॉक्टर समाजाला निरोगी ठेवण्यासाठी अखंडपणे सेवा देतात. कोरोना महामारीच्या काळात संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये असताना या तिन्ही प्रोफेशनमधील लोक बाधितांसाठी धावून आले. त्यांनी कोरोना काळात सामान्य जणांची अविरत सेवा केली. शिक्षकांनी अखंडपणे विद्यार्थ्यांना विद्यादान केले. सशस्त्र दलांनी त्याची सत्कारता कधी कमी पडू दिली नाही आणि डॉक्टरांनी वैयक्तिक सुरक्षेची पर्वा न करता कोरोना बाधितांवर उपचार केला होता मित्रांनो. बघा मित्रांनो, जापान आणि दक्षिण कोरिया वगळता जगात शिक्षकांना विश्वासार्ह मानले जाते. जापान आणि दक्षिण कोरिया वगळता जगभर शिक्षकावर लोकांचा विश्वास दिसून आला. याशिवाय भारतीयांना कॅबिनेट मंत्री आणि सरकारी अधिकारी, राजकारणी आणि पुरोहितावर 34%, पोलिसावर 33%, सरकारी कर्मचारी आणि नागरी सेवकावर 32%, वकील व 32% आणि पत्रकारावर 30% विश्वास व्यक्त केला आहे मित्रांनो. या बाबतीत जर आपण जागतिक स्तराबद्दल विचार केला, 60% लोकांनी राजकारण्यांना सर्वात अविश्वासू मानले. यानंतर 53% लोकांनी कॅबिनेट मंत्री किंवा सरकारी अधिकाऱ्यावर विश्वास व्यक्त केला. भारतीय राजकारण आणि सरकारी खात्याच्या कारभारात कमालीची पारदर्शकता असूनही नागरिकांच्या त्याच्यावर अविश्वास आहे. या क्षेत्राशी निगडीत लोकांची प्रतिमा सुरुवातीपासून स्वच्छ राहिलेली नाही. वेळोवेळी भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडीस आल्याने त्याची प्रतिमा डागाळली आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, इथे टेबल दिले, भारतातील कोणत्या प्रोफेशनशी किती विश्वास आहे. बघा या टेबलमध्ये दिसत असेल तुम्हाला. 1 नंबरला शिक्षक आहे मित्रांनो, 2 नंबरला सशस्त्र दल, 3 नंबरला डॉक्टर, 4थ्या नंबरला शास्त्रज्ञ, 5व्या नंबरला न्यायाधीश आणि 6व्या नंबरला महिला आणि 7व्या नंबरला बँकर आहे. आता तुम्हाला शिक्षक 53% आहे, सशस्त्र दल 52%, डॉक्टर 51%, शास्त्रज्ञ 49%, न्यायाधीश 46%, महिला 46% आणि बँकर 45% विश्वासार्हता आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.